आणि तुम्हालाच का तुम्ही लोकांनी तुम्हाला निवडावं असं तुम्हाला वाटतंय? आता वडगाव निंबाळकर गावामध्ये तुम्ही कार्य करत आहात. काही गावातील लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही घरकुलाची कामं करता, त्यामध्ये तुम्ही काही लोकांकडून काही शुल्क घेता, बाबा पैसे घेतात आणि काम करता. हे खरं आहे का? ह्याच्या मागे काय तुमचं म्हणणं आहे? ग्रामपंचायत मार्फत लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम करायचं आहे येणाऱ्या निवडणुकीच्या काळात. मी पुन्हा एकदा उल्लेख करतो की तरुणांच्या हाती एकदा ग्रामपंचायतीची सत्ता देऊन बघा. आता तुमच्या वार्ड मध्ये तुमची चर्चा आहे की बाबा निलेश साळवे हा इच्छुक उमेदवार आहे आणि त्या निवडणूक उभा राहणार आहे, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? राजकीय वारसा नाही, पाठीमाग बॅकग्राऊंड नाही, तुम्हाला ह्याच्या मागे आलात तुम्ही इथनं आता पाठीमागे तुम्ही काय कामं केलेत? आता काही दिवसापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती झाली, त्या जयंतीत गावामध्ये वेगवेगळ्या जयंती निघाल्या. तुमचं काय ध्येय धोरण राहील किंवा पुढच्या येणाऱ्या काळामध्ये सगळा समाज एकत्र येईल यासाठी तुमचं काय उद्दिष्ट राहील? एक मस्त चांगला प्रश्न तुम्ही विचारला. ग्रामपंचायत मार्फत लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम करायचं आहे येणाऱ्या निवडणुकीच्या काळात. जे अपंग दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय करताल? आता आपण बघितलं तर विनोबा केंद्र उभं केलेलं आहे, ते व्यायामाचं तिथं जनता राजा युवा प्रतिष्ठानची जिम आहे. स्वच्छता अभियान असेल, स्वच्छतावरती तुमच्या वार्डमध्ये किंवा गावामध्ये कसे सुविधा आहेत आणि तुम्ही त्या सुविधांचा कसा अवलंबन करताय किंवा काय तुमचे ध्येय धोरण? जमा खर्च दर महिन्याला आपल्या वडगाव मधील जनतेला पोहोचवण्याचे काम करू. समजेल गावात नक्की 2च पॅनल पडतील का 3 पडतील. आता जी योजना असतील पाण्यासाठी, घर घर नळ योजना, तर ते कसं पुरवण्याचं काम करताल? त्या महिला बचत गटांना रोजगार निर्माण व्हावा, छोटे सूक्ष्म व्यवसाय तयार व्हावेत, त्यासाठी तुम्ही काय कार्य करता? आता वडगाव निंबाळकर गावामध्ये चर्चा आहे की एक विरोधी गट आणि सत्तेत असलेला गट, तिसरी आघाडी निर्माण होण्याचं चिन्ह आहे तरुणाईमध्ये, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं असेल? पारदर्शकपणा असेल त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? तुम्ही बघत असाल तर आडाची वाडी एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते, तशी तुमचे वडगाव निंबाळकर आदर्श वडगाव किंवा असं डिजिटल वडगाव म्हणून, त्यासाठी तुमची योजना काय? देशसत्ता न्यूज रिपोर्टर, जनतेचा आवाज, निर्भीड पत्रकारितेचा अभिमान. नमस्कार. आज आपल्या स्टुडिओला असे आगळीवेगळी मुलाखत पाहायला मिळणार आहे. निवडणूक आली नंतर नवीन नवीन कार्यकर्ते तयार होत असतात, उत्साह निर्माण होत असतो, नवचैतन्य असतं, नवीन तरुणाई नवीन रक्त पाहायला मिळत असतं. परंतु असाच एक वडगाव निंबाळकर मधला सामाजिक, राजकीय तसेच दूरदृष्टी असणारा नवतरुण आपल्या स्टुडिओला आलेला आहे. त्याच्याकडून आपण बातचीत करणार आहोत. कशा प्रकारे त्याचं ध्येय धोरण, दृष्टिकोन आहे ते आपण थोडक्यात त्याकडून माहिती घेणार आहोत. नमस्कार. नमस्ते. आपला परिचय द्या. मी निलेश लिंबाजी साळवे, आपल्या वडगाव निंबाळकर गावामध्ये सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करत असतो. एक सामाजिक आवड आहे लहानपणापासून, म्हणून सामाजिक कार्य हाती घेतलेले आहे. सामाजिक कार्य घ्यायचा एकच उद्देश, जो तळागाळातील पिछडलेला वर्ग आहे, जे लोकांपर्यंत पोचत नाही, जे लोक, त्या लोकांपर्यंत एक सरकारचं माध्यम म्हणून आपल्याला पोचायचं आहे. त्यासाठी मी सामाजिक कार्य निवडलेले आहे. काय सांगाल तुम्ही? वडगाव निंबाळकर नवतरुण आहे, येणारी निवडणूक आहे, ते दृष्टिकोन किंवा ते ध्येय बघून तुमच्याकडे का लोकांकडे बघावं आणि तुम्हालाच का तुम्ही लोकांनी तुम्हाला निवडावं असं तुम्हाला वाटतंय? येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी माझं लोकांना एकच आव्हान आहे. मी म्हणत नाही की मीच, पण एक वेळ शिकलेल्या मी पुन्हा एकदा उल्लेख करतो की तरुणांच्या हाती एकदा ग्रामपंचायतीची सत्ता देऊन बघा. प्रत्येक जण कार्य करत असतो, पण एक वेगळा उपक्रम तरुणांच्या मनात असतो. तरुण हा कायम राजकारणापासून दूर होत चाललेला आहे. तुम्ही प्रत्येक वेळेस जर बघितलं, तुम्ही एखाद्या तरुणाला विचारा तू काय बनणार आहे, वकील बनणार आहे सांगतो, इंजिनियर बनणार आहे सांगतो, पण राजकारणी कोणच म्हणत नाही मी बनणार आहे. एक आगळा वेगळा आपण त्या राजकारणाकडे बघितलं पाहिजे, एवढाच माझा तरुणांना संदेश आहे. त्यासाठी मी ह्या क्षेत्रात शिरलेलो आहे. का बाबा तुम्हाला ह्या क्षेत्रात येण्याचं कारण काय? तुम्हाला कशामुळे तळमळ समाज कार्य करायची का? समाजाचे भरपूर प्रश्न आहेत, जो पिछाडलेला आहे, जो काही गोष्टी समाजापर्यंत पोहोचत नाहीत. शासन आहे भरपूर आपल्याला समाजासाठी देत असतं, शासन हे तयार झालेलं आहे, हे लोकांच्या हितासाठी तयार झालेले असतात, पण काही गोष्टी शासनाच्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. त्या शासनाच्या काय असतील योजना त्यात
पोहोचवण्याचं काम ह्या ग्रामपंचायत मार्फत लोकांच्या मार्फत आपल्या ह्याच्यामध्ये जर बघितलं शासनामध्ये सगळ्यात खालच्या जर लोकांपर्यंत पोहोचण्याची जर स्थानिक स्वराज्य संस्था असेल ती ग्रामपंचायत असेल लोकांचा थेट संवाद ग्रामपंचायत मार्फत होत असतो. त्यामुळे मला ग्रामपंचायत मार्फत लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम करायचं आहे येणाऱ्या निवडणुकीच्या काळात. निवडणुकीमध्ये न राजकारण करता सुद्धा समाजकार्य करता येतं असं मला वाटतं. तुमचं काय म्हणणं याबद्दल? बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण शेवट काहीतरी तुम्हाला करण्यासाठी थोडा तरी राजकीय अभ्यास असलाच पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. काय आतापर्यंत तुम्ही राजकीय वारसा नसेल तर तुम्ही उतरलायत, तुमच्याकडं राजकीय वारसा नाही, पाठीमाग बॅकग्राऊंड नाही, तुम्हाला ह्याच्या मागे आलात तुम्ही, इथनं आता पाठीमागे तुम्ही काय कामं केलेत? मी आपल्या ग्रामपंचायत मार्फत ग्राम रोजगार सेवक म्हणून काम करतो ग्रामपंचायतमध्ये. त्याच्या मार्फत शासनाच्या विविध योजना असेल, घरकुल योजना असेल, पंतप्रधान रामाई अपंग योजना असतील, इंदिरा महिलांना जे इंदिरा गांधीचे पैसे भेटतात, ह्या भरपूर योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे मी काम केलेलं आहे. या कामाची आवड होती लहानपणापासून, त्यामुळे या क्षेत्राकडे डायव्हर्ट झालेलो आहे. आणि अजून सुद्धा भरपूर योजना आहेत येणाऱ्या काळात आपल्या महाराष्ट्र सरकारने म्हणा आपल्या केंद्र सरकारने म्हणा योजना दिलेल्या आहेत. त्या योजना भरपूर लोक वंचित आहेत, त्या योजना गोरगरिबांपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायत ही माध्यम आहे आणि त्या माध्यमातून मला लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. आता वडगाव निंबाळकर गावामध्ये तुम्ही कार्य करत आहात. काही गावातील लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही घरकुलाची कामं करता, त्यामध्ये तुम्ही काही लोकांकडून काही शुल्क घेता, बाबा पैसे घेतात आणि काम करता, हे खरं आहे का? ह्याच्या मागे काय तुमचं म्हणणं आहे? नाही, हे साफ चुकीचं आहे. कारण शेवट काम करणाऱ्या लोकांचीच बदनामी केली जाते. आज आपण बघितलेलं आहे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपले लाडके दादा हे तळागाळातील जनतेसाठी काम करत होते. शेवट त्यांच्यावर सुद्धा घोटाळ्याचा आरोप झाला, पण तो सिद्ध झाला नाही. माझ्यावर सुद्धा कायम तुम्ही म्हणला बरोबरच एक चांगला प्रश्न विचारला माझ्यासाठी की माझ्यावर सुद्धा सतत आरोप होत असतात की तुम्ही घरकुलासाठी विरोधक करत असतात की बाबा आर्थिक पैसे घेतात, पण ज्या लोकांना खरोखरच तो गोष्टीचा लाभ भेटला नाही त्यांना माहिती आहे आर्थिक देवाणघेवाण होती की नाही. विरोधकाचं काम करत राहायचं आणि आपण आपलं प्रामाणिकपण करत राहायचं, हाच माझा ध्येय आणि सरळ मार्ग आहे. विरोधक हा कायम बोलणारच आहे. आता काही दिवसापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती झाली, त्या जयंतीत गावामध्ये वेगवेगळ्या जयंती निघाल्या. तुमचं काय ध्येय धोरण राहील किंवा पुढच्या येणाऱ्या काळामध्ये सगळा समाज एकत्र येईल यासाठी तुमचं काय उद्दिष्ट राहील किंवा काय नियोजन राहील, किंवा सगळा समाज एकत्र येऊन एकच जयंती झाली पाहिजे यासाठी काय कराल तुम्ही? माझं एकच म्हणणं आहे की जे आपण डॉल्बी सिस्टीम हे लावतो ही पूर्णपणे चुकीची आहे. नवीन तरुणाचं रक्त असतं ते त्यांच्या पद्धतीने जयंती साजरे करत असतात, पण बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे वाचन सगळ्यात महत्वाचं. म्हणजे येणाऱ्या काळात मला लायब्ररी आपल्या वडगाव मध्ये आणायची आहे आणि त्या लायब्ररी मार्फत सर्व समाजातील घटक आज आपल्या वडगाव मध्ये शौकांतिक आहे. आज सुरुवात झालेली आहे. एक मुलगी एक मुलगा आपल्या वडगाव मध्ये पोलीस भरती झाले, पण या पोलीस भरती साठीच न थांबता आपल्या वडगाव मधील तरुण हा क्लास 1 ऑफिसर झाला पाहिजे यासाठी आपण लायब्ररी माझं एक ग्रामपंचायतच्या माध्यमातून एक पुढील उद्दिष्ट आहे. आपण एक मोठी लायब्ररी आज काम पण सुरू झालेलं आहे. त्या लायब्ररीचं जनता राजा आपण युवा प्रतिष्ठानच्या वरती लायब्ररीचं पण काम आहे. त्याच लायब्ररीच्या माध्यमातून आपण तिथं मोठे प्रशासकीय इमारत उभे चाललेले आहे काम करायचं. त्याच्या मार्फत आपण विविध पुस्तके ती सगळं नियोजन केलेलं आहे. ती लायब्ररी आपण मोठ्या प्रमाणात एक बाहेरचे आता मी एक तरुण आहे, माझे जोडीदार मोठमोठ्या पदावर आहेत, काही तरुण MPSC UPSCचा अभ्यास करतात. त्यांना गेस्ट लेक्चर जर आणला आपण दर महिन्याला आठवड्याला तर समाजातील जे दिशाहीन झालेले मुलं आहेत त्यांना योग्य दिशा भेटेल. आपल्या येणाऱ्या काळात वडगाव मधील युवक नक्कीच अधिकारी बनलेला दिसेल. आता जे अपंग दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय करताल? तुमच्या काय योजना आहेत किंवा सरकारच्या योजना असतात त्या पोहोचवण्याचं काम दिव्यांग असतील अपंग लोक असतील त्यांच्यावर पोहोचवण्याचा कसा प्रयत्न कराल तुम्ही? दिव्यांगाच्या योजना भरपूर आहेत. आज प्रत्येक दिव्यांगांना त्यांचं स्वतःच हे करण्यासाठी उदरनिर्वाह करायचा, त्यांचं स्वतःची उपजीविका करण्यासाठी काही दिव्यांगांना मदत भेटत नाही, पण शासनाने योग्य निर्णय घेतलेला आहे. 2,500 रुपये घेतलेला आहे.
काही लोकांना तो लाभ भेटतो, काही लोकांना भेटत नाही. येणाऱ्या काळात आपण त्यांचे कॅम्पस घेऊन शासनातर्फे त्यांना जास्तीत जास्त लाभ 2,500 रुपये कसा देता येईल शासनामार्फत, त्यासाठी आपण येणाऱ्या काळात कॅम्प घेणार आहोत. त्यांच्या विविध योजना असतील, कोणाला उपक्रम म्हणा, वाहन म्हणा भेटतील, त्यांचे सुद्धा आपण येणाऱ्या काळात कॅम्प घेऊन त्यांना जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करू. आता स्वच्छता अभियान असेल, स्वच्छतावरती तुमच्या वार्डमध्ये किंवा गावामध्ये कसे सुविधा आहेत आणि तुम्ही त्या सुविधांचा कसा अवलंबन करताय किंवा काय तुमची ध्येय धोरण आहेत? स्वच्छताच्या दृष्टीने बघितलं तर गावात खरोखरच चांगलं आहे. आपल्या गावात रोज गाडी फिरते स्वच्छता, त्याच्यात बरोबर आपल्या गावामध्ये सुका कचरा, ओला कचरा विलगीकरणाचे सुद्धा काम झालेलं आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या दृष्टीने मला तर वाटतं चांगलं आहे. आणि येणाऱ्या दृष्टीने अजून त्याच्यात काय उपाययोजना करता आल्या, त्या जो घनकचरा आहे त्याच्यावर प्रक्रिया करून त्या घनकचऱ्याचा उपयोग आपल्याला कसा करता येईल ह्याच्या दृष्टीने पुढील काळात प्रकल्प, विविध जे आहे शासनाचे प्रकल्प आता उभा आहे त्यांना भेटी देऊन आपल्या गावात कसे येतील ह्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करेन येणाऱ्या भविष्य काळात. पाणी हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. आरोग्यासाठी पाणी मुबलक लागतं. तर पाण्यावरती कसं काम करायला, आता जे योजना असतील पाण्यासाठी, घर घर नळ योजना, तर ते कसं पुरवण्याचं काम करताल, कशा योजनेचं? शासनाने आता तर नवीनच तुम्हाला सुद्धा माहिती आहे की MGP मार्फत हर घर पाणी ही योजना काढलेली आहे. त्याचा आपल्या गावामध्ये 70% काम पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या तुम्हाला थोड्या दिवसात दिसेल प्रत्येक घराला शुद्ध पाणी भेटणार आहे. आत्ताच्या तरुणाई हे सोशल मीडियाच्या वेळेत गुंतलेली आहे, ते व्यायाम किंवा शारीरिकदृष्ट्या कमकुवत आहे, त्यासाठी काय कराल तुम्ही? आता आपण बघितलं तर वेणुगोळा केंद्र उभं केलेलं आहे. ते व्यायामाचं, तिथं जनता राजा युवा प्रतिष्ठानची जिम आहे, शेजारीच आपण त्यांना कुस्तीचं मैदान आहे. त्याच्यात अजून काही इम्प्रुव्हमेंट करता येईल. जी सोशल मीडिया करत जाणारी आहे ती न जाता आपण ते एक व्यायामावर जी कसं जाईल ह्याकडे त्यांना वेगवेगळे कॅम्पस लावून योगासने शिबिर राबवून, आम्ही गेल्या वेळेसच आपल्या सरकारतर्फे योगासनाचे दिन साजरे केले, ते दिन सुद्धा आम्ही तो दिन साजरे केलेला आहे. असेच येणाऱ्या भविष्यात आमचा प्लॅन आहे की योगासनाचा सुद्धा आपण क्लासेस घेऊया. आता गावोगावी महिला बचत गट आहेत, त्या महिला बचत गटांना रोजगार निर्माण व्हावा, छोटे सूक्ष्म व्यवसाय तयार व्हावे, त्यासाठी तुम्ही काय कार्य करता? आताच्या सरकारने लखपती दिदी म्हणून प्रत्येक बचत गटांना, आपल्याला तुम्हाला पण माहिती आहे शासनाने लखपती दिदी म्हणून उपाययोजना आहे. पण माझं एक म्हणणं आहे की लखपती दिदी मध्ये आपण काम करत असतो, त्या महिलांना त्या आर्थिक मदत भेटते, पण त्या महिला काय करतात त्या घरगुतीसाठी. पण माझं एक म्हणणं आहे, त्या समजा 12 लाख रुपये बचत गटाला आले तर त्या महिलांनी 12 लाख रुपये प्रत्येकी एक काय असेल लाख रुपये घेतात. पण माझं एक महिलांना आव्हान आहे की ते 1 लाख रुपये न घेता तुम्ही कोणताही व्यवसाय समूहाने जर केला तर तुम्ही एका व्यवसायाचे मालक होणार आहे आणि तुम्ही अजून 4 महिलांना, तिथं पुरुष असतील महिला असतील, त्यांना तुम्ही रोजगार उपलब्ध करून देणार आहे. माझ्या येणाऱ्या भविष्य काळात ह्याच्यावर जास्त भर असणार आहे की आपली महिला ही उद्योजकता बनली पाहिजे. आता वडगाव निंबाळकर गावामध्ये चर्चा आहे की एक विरोधी गट आणि सत्तेतला गट, तिसरी आघाडी निर्माण होण्याचं चिन्ह आहे तरुणाईमध्ये, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तिसरी आघाडी हा पर्याय आहे जनतेला, पण आतून येणाऱ्या काळात कळेल की तिसरी आघाडी होती का 2 आघाड्या होत्यात का 3 आघाड्या होत्यात, ते आता सांगू शकत नाही. कारण प्रत्येक पॅनेल तयार होताना सगळ्यांची समीकरण वेगवेगळे असणार आहेत. त्यामुळे आता जर चर्चा आहे तिसरी आघाडी आहे, पण येणाऱ्या काळात समजेल गावात नक्की 2च पॅनेल पडतील का 3 पडतील. ते तुम्ही एक तरुण आहात, तुम्हाला काय वाटते सरपंच कसा असावा? सरपंच महिलेसाठी ओपन आहे. तर सरपंचांबद्दल हा एकच आहे, तो सरपंचाने तळागाळात जाऊन काम केलं पाहिजे आणि येणाऱ्या काळात महिला म्हणून जी आहे तिने सक्षम म्हणून काम केलं पाहिजे. तिचा कारभार त्या पतीने न बघता आपण बघितले आहे, महिला फक्त खुर्ची पुरतीच मर्यादित आहे. येणाऱ्या काळात शासनाने महिलांना 50% आरक्षण दिले आहे. तर त्या संधीचा पुरेपूर महिलांनी फायदा घेऊन शासनाच्या विविध योजना
महिला स्वतः गावामध्ये फिरून त्या योजना भ्रष्टाचार असेल, पारदर्शकपणा असेल, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? ग्रामपंचायत कशी असावी, ग्रामपंचायतचा कारभार कसा असावा, पारदर्शक भ्रष्टाचार मुक्त कसा असावा, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? ग्रामपंचायतला आपल्या विविध मार्गाने फंडिंग येतं. नागरी सुविधा असेल, तुमचा जनरल निधी असेल, तुमचा पाणी पुरवठा निधी असेल, 15 वित्त आयोग. तर भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी पारदर्शकपणा आणण्यासाठी जो काय आपण व्यवहार करणार आहे तो येणाऱ्या काळात जर मला जर ग्रामपंचायत मध्ये संधी मिळाली निवडून येऊन काम करण्याची, तर त्याचा लेखाजोखा जो काय आहे जमा खर्च, तर दर महिन्याला आपण एक फलक लावून तो प्रत्येक माणसाला आपण तो पारदर्शकपणा, प्रत्येक जो काही व्यवहार होणार आहे तो जमा खर्च दर महिन्याला आपल्या वडगाव मधील जनतेला पोहोचवण्याचे काम करू. आता तुमच्या वार्ड मध्ये तुमची चर्चा आहे की बाबा निलेश साळवे हा इच्छुक उमेदवार आहे आणि त्या निवडणूक उभा राहणार आहे, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हा, बरोबर आहे. येणाऱ्या निवडणुकीला मी 100% उभा राहणार आहे. फक्त एकच लोकांना ही आहे, विनंती आहे, येणाऱ्या काळात तरुण चेहरा व शिकलेला चेहरा बघूनच एकदा संधी द्यावी, हीच मी वार्ड क्रमांक 4 मधील जनतेला व मतदारांना विनंती करतो. कारण की एकदा तुम्ही संधी देऊन बघा, त्या संधीचा मी नक्कीच सोनं करेन व गावचा विकास तसेच माझ्या वार्डचा विकास हा करेन. आतापर्यंत भरपूर कामं तुम्ही करत आलात आणि करत राहणार पुढे. तर असं तुमचं काय फ्युचर प्लॅन काय आहे? किंवा एक नियोजित काम आहे ती मला करायचंय. आता तुम्ही बघत असाल तर आडाची वाडी एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते, तशी तुमचे वडगाव निंबाळकर आदर्श वडगाव किंवा असं डिजिटल वडगाव म्हणून, त्यासाठी तुमची योजना काय किंवा तुमची कल्पना काय? तरुण आहे तुम्ही, तरुण म्हणून काय सांगा? गाव कोणत्याही एकट्या दुकट्याने चालत नाही, तर गाव ही प्रत्येक समाजातील घटक व्यक्तींना एकत्र घेऊन चालणारं गाव असतं. तर येणाऱ्या काळात महत्वाचं म्हणजे आमचा आंबेडकर भवन हा विषय मी लहानपणापासून बघत आलेलो आहे. प्रत्येक वेळे तो होईल, पण येणाऱ्या भविष्याच्या काळात आंबेडकर भवन ह्याचा विषय तो मला मार्गीच लावायचा आहे. तसेच आपल्या वडगाव मध्ये ओपन समाज भरपूर आहेत. आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे आपल्या वडगाव मध्ये शिवस्मारक व्हावे ही एक इच्छा आहे. तसेच शिक्षणाचा संधी उपलब्ध करून देणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचेही स्मारक व्हावे अशी इच्छा आहे. तर येणाऱ्या काळात हे स्मारक वडगाव मध्ये बनण्यासाठी मी नक्कीच प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. आपल्या उमाजी नाईक सभा मंडपाचं आता काम आहे, तिथं मोठं असं मंदिर उभं राहिलेलं आहे. येणाऱ्या भविष्य काळात आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक म्हणा, जे कोण महापुरुष असतील त्यांचे स्मारक बनवण्याचा मी आतोनात प्रयत्न करणार आहे. आता डिजिटल युगामध्ये ग्रामपंचायत पारदर्शकपणा, डिजिटल युग आहे आता, या डिजिटल युगामध्ये ग्रामपंचायत कशी पारदर्शक होईल किंवा डिजिटल होईल, हे इकडे काय तुमची ध्येय धोरण आहेत? एक मस्त चांगला प्रश्न तुम्ही विचारला. आज आपला देश हा डिजिटल युगाकडे चाललेला आहे. माणसांना टायमिंग राहिलेला नाही, प्रत्येक गोष्ट त्यांना लवकर पाहिजे असते आणि वेळेत पाहिजे असते. तर येणाऱ्या भविष्य काळात आपली ग्रामपंचायत डिजिटल माणसांना एक ऍप्स बनवायचा, माझं एक धोरण आहे, एक ऍप्स बनवायचा. तुमचे काय असतील, दाखले असतील, काय असतील, आज आपला मजूर वर्ग गावात भरपूर आहे. जर एखादा दाखला काढायचा म्हणलं तर त्यांना त्यांचं रोजगार बोलवून तिथं ग्रामपंचायत मध्ये यावं लागतं. हा हेलपाटा वाचवण्यासाठी एक ऍप्स तयार करायची संकल्पना आहे डिजिटल. त्याच्यात तुमच्या काय असतील, तुम्हाला जन्म दाखला म्हणा, घराचा उतारे म्हणा, जे काय लागतील त्या तुम्ही जर अर्ज केला ऑनलाईनच, तर ऑनलाईनच तुम्हाला त्याची तक्रार घेतली जाईल व ती ऑनलाईन तुम्हाला घरपोच भेटेल. काही ऍप्स ऑनलाईन भाऊसाहेबांचे साईन असतील, तर येणाऱ्या काळात आपल्या ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांमध्ये ही ग्रामपंचायतचे हेल्पपाटे वाचवण्यासाठी आपल्या ग्रामपंचायतचे जे कर्मचारी असतील त्या व्यक्तींना घरी जाऊन दाखले देतील. एवढ्या सुविधा येणाऱ्या भविष्य काळात करायच्या आहेत. अशा अनेक तरुणांमध्ये इच्छुक असे तरुणार निलेश लिंबाजी साळवे असे आपण वार्ड क्रमांक 4 चे इच्छुक उमेदवार आपण पाहिले. त्यांची अशी आगळी वेगळी आणि आकर्षक मुलाखत या ठिकाणी पाहिली.
की तरुणाईमधला असणारा राजकारणाचा एक हवा असा वाटा आणि देवधर्म आणि दूरदृष्टी असा हा एक तरुण आहे आणि अनेक यामागे ही कामं करत आलेला आहे आणि तो पुढे कामाचा माणूस म्हणून काम करत राहणार अशी या ठिकाणी याची आपण आगळीवेगळी मुलाखत घेतली आहे. धन्यवाद.